दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमास्त हे सत्य मानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। या ठिकाणी त्या श्रीराम प्रभूंचं कार्य कसं आहे, सर्वव्यापी असं जे ब्रह्म आहे, सगळ्या सृष्टीला जे सामर्थ्य देत आहे, ब्रह्मांडातही सामर्थ्य त्याच रामाचं आहे, त्याच श्रीराम प्रभूंचं आहे, आणि पिंडातही सामर्थ्य त्याच श्रीराम प्रभूंचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्या श्रीराम प्रभूंची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, दीनानाथ हा राम कोदंडधारी। नाथ आहे तो दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, दीनानाथ। बघा ना त्या ब्रह्माचं सामर्थ्य कसं आहे, त्या ब्रह्माचं कार्य कसं आहे, सर्वव्यापी आहे ते, सर्वत्र आहे ते, पण सहज कळत नाही। ह्या चांबड्याच्या डोळ्याने तर त्याची ओळखच होत नाही। किती जरी प्रयत्न केला ना आम्ही या चांबड्याच्या डोळ्याने त्याला पाहायचं, त्याला अनुभवायचं, त्याला ओळखायचं, नाही समजत, तो नाही ओळखता येत त्या देवाला या चर्मचक्षुनी। मग अशा प्रकारे सामर्थ्य ज्या रामाचं आहे, ज्या श्रीराम प्रभूंचं आहे, त्यांना जर आम्हाला जाणायचंय, ओळखायचं, तर त्यासाठी ज्ञानचक्षुच पाहिजे। आणि ते ज्ञानचक्षु देण्याचं कार्य ह्या श्लोकांच्या मार्गातून ह्या समर्थांनी केलेलं या ठिकाणी। ती जाणीव, ती ओळख आपल्या अंतःकरणामध्ये व्हावी म्हणून हे 205 श्लोक आणि त्यांची रचना या ठिकाणी समर्थांनी केलेली। खर तर त्या देवाचं स्तवन करत असताना, त्या देवाची ओळख करून देत असताना दीनानाथ म्हणून करून दिलेली आहे। कुठल्याही प्रकारचा भेद त्या देवाकडे नाही आहे, सगळीकडे सारखा आहे। श्वेता जांड जादा ज्योतिबीज सर्वत्र सारखा आहे, तो वेगळा नाही। आपल्या चांबड्याच्या डोळ्याने वेगळा दिसत असेल, पण तो कुठेही वेगळा नाही। पृथ्वी, याप, तेज, वायू, आकाश या पंचभूतांमध्ये तोच कार्य करतोय। फक्त त्या भूतांचं कार्य वेगळं आहे म्हणून आपल्याला तिथे वेगळापणा जाणवतोय, पण या सगळ्या भूतांचं हृदय तेच आहे, जे मदभूत आहे। बघा ना, समर्थ ज्या वेळेला काही वर्ष बाहेर पुरचरण तपश्चर्या करून घरी आले, अंगणामध्ये आल्यानंतर आवाज दिला। आपण अगदी कमी वेळामध्ये थोडक्यात कथा बघू ती, कारण कथा खूप मोठी आहे, पण त्या देवाचं स्वरूप समर्थांनी वर्णन केलेलं आहे। या ठिकाणी ज्या देवाचं स्वरूप वर्णन केलंय की नाही, दीनानाथ हा तो राम कोदंडधारी, हा राम कोदंडधारी। तो राम कोण आहे, तो देव कोण आहे, त्याचं वर्णन त्या ठिकाणी समर्थाने केलेलं आहे। म्हणून आपण अगदी कमी वेळामध्ये ती गोष्ट, ती कथा पाहूया। आणि अंगणात आल्यानंतर ज्या वेळेला आवाज दिला समर्थांनी, ओम भवती भिक्षां देई, आईच्या कानावर आवाज गेल्याबरोबर आता समर्थ म्हणजे नारायण त्या आईचा मोठा झालेला आहे, खूप वर्ष मध्ये गेलेली आहे, आवाज बदललेला आहे, शरीर बदललेलं आहे, अगदी तब्येत वगैरे सगळं काही सगळं बदललेलं आहे। पण असं म्हणतात, मुलं किती जरी मोठी झाली तरी आई वडिलांपेक्षा कधीही मोठी होऊ शकत नाही, कधीच मोठी होऊ शकत। आजचा विचार जर आपण केला तर कदाचित मुलं आई वडिलांचा आवाज ओळखू शकत नाहीत, नाही ओळखत,
नाही ओळखत. खरा जर आई वडिलांचा आवाज जर मुलांना ओळखता आला असता तर आज वृद्धाश्रम पाहायला मिळाले नसते आम्हाला. पण कित्येकांचे आई वडील आज आम्हाला वृद्धाश्रमामध्ये का पाहायला मिळतात? त्यांच्या अंतःकरणाचा आवाज त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही, किंवा त्या मुलांच्या कानावर पडूनही तो आवाज त्या मुलांना ओळखता येत नाही. बघा ना, कितीतरी वर्षांनी समर्थ आले, घराच्या बाहेर आवाज दिला, ओम भवती भिक्षांदी. आवाज कानावर पडल्याबरोबर दृष्टी नसलेली आई जोराने बोलली, अरे माझा नारायण आला का रे? माझ्या नारायणाचा आवाज आहे हा. आणि मग ज्या वेळेला बघितलं, समर्थांनी समोर आईला मिठी मारली. आई हाताने चाचपडायला लागली. त्यांना किती मोठा झाला रे माझा नारायण, किती मोठा झाला. डोळे भरून पाहायची इच्छा होती रे. आई म्हणते समर्थांना, नारायणा डोळे भरून पाहायची इच्छा होती पण दृष्टी नाही. समर्थाने आईच्या डोळ्यावरून नुसता हात फिरवला, नुसता हात फिरवला तर आईला दृष्टी आली. आज कित्येकांची गेलेली दृष्टी संतांच्या वाङ्मयातून निर्माण होते, ती परत येते. ज्या डोळ्यांना कधी देव दिसत नाही, ज्या डोळ्यांना कधी सत्य दिसत नाही, ज्या डोळ्यांना कधी चांगलं दिसत नाही, अशा प्रकारची दृष्टी संतांच्या वाङ्मयातून येत असते. असो, नुसता हात फिरवला आईच्या डोळ्यावरून, आईला दृष्टी आली, आई पाहायला लागली. सगळं दिसायला लागल्यानंतर आईने पहिला प्रश्न विचारला, नारायणा अरे नुसतं डोळ्यावरून हात फिरवला तर मला दृष्टी आली, असं कुठलं रे भूत तू प्रसन्न करून घेतलं? आणि मग समर्थाने त्या भूताचं वर्णन केलेलं आहे. या श्लोकामध्ये ज्या देवाचं वर्णन केलेलं आहे, दीनानाथ हा राम कोदंडधारी, त्या ठिकाणी याच देवाचं याच भूताचं वर्णन करत असताना समर्थ म्हणतात, होते वैकुंठीच्या कोणी, आले अयोध्या भुवनी, कौशल्येच्या लागले स्तनी, त्याची भूत गे माई. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, झाली पाषाणाची नारी, त्याची भूत गे माई. वालीस निर्दालेले, सुग्रीवास प्रतिपालिले, पाणी पाषाण तारिले, त्याची भूत गे माय. मध्ये बरंच काही वर्णन केलेलं आहे. ते बरंच काही जे वर्णन केलेलं आहे ते पुढच्या काही श्लोकांमध्ये सुद्धा या ठिकाणी मांडलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्याचा श्रवण आपण करणार आहोत. तत्पूर्वी शेवटचं चरण आहे, सर्व भूताचे हृदय नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, त्याची भूत गे माये. काय म्हणतात त्या भूताचं महिमा वर्णन करत असताना समर्थ, सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, त्याची भूत गे माये. त्या भूताचं, त्या देवाचं, त्या मनभूताचं, त्या परब्रह्माची ओळख करून देत असताना या ठिकाणी समर्थ म्हणतात, दीनानाथ हा राम कसा आहे? कोदंडधारी, धनुष्यधारी आहे. धनुष्य हातात आहे त्या देवाच्या. कशासाठी? दुष्टांचा नाश करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा, दुष्ट विचारांचा नाश करण्यासाठी त्या देवाला धनुष्यबाण हातात घ्यावं लागतात, धनुष्य हातात घ्यावं लागतं. आणि त्या स्वरूप एकदा काय बघितलं ना की पुढे देखता काळ पोटी थरारी. त्या देवाचं स्वरूप त्या पद्धतीने बघितलं की काळाचं सुद्धा थरकाप होत असतो, त्याला सुद्धा असं घाबरायला होत असतंय. खर तर काळ फक्त त्यालाच घाबरतोय जो काळाचाही नियंता आहे. काळाचा निर्माताही जो आहे ना, त्या रामालाच काळ घाबरतोय, त्या श्रीराम प्रभूंनाच काळ घाबरतोय. सर्व व्यापी अशा असलेल्या ब्रह्मालाच काळ घाबरतोय. देवाचं नामस्मरण सुरू केलं काय आणि त्याचा उद्धार झाला काय, अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे, कितीतरी उदाहरणं आहेत.
या सगळ्या वाईट वृत्तीपासून जर मोकळं होण्याचं या कलियुगातलं एकमेव साधन असेल ना, वाईट वासनेतून मुक्त होण्याचं ह्या कलियुगामध्ये एकमेव जर साधन असेल तर ते म्हणजे देवाचं नामस्मरण, ते म्हणजे प्रभूंचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. किती सामर्थ्य आहे त्या नामामध्ये, नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे. पुढे ओळख दिलेली आहे, पुढे ते सगळं मांडलेलं आहे. आणि म्हणून पुढे देखता काळ पोटी थरारी, म्हणून अखंड आणि अखंड त्या देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. अखंड नामस्मरण. असं नाही की विश्रांती, थांबणं हा विषयच नाही. आपली सेवा करताना श्वास उश्वास अखंड चालू आहे. आपण झोपलो तरी देवाचं कार्य चालू असतंय. आपण का म्हणून मग त्याच्या कार्यामध्ये खंड पाडायची? आपण का म्हणून थांबायचं? आपण का आळस करायचा? आपण का तिथे कंटाळा करायचा? नको. देव कार्य करण्याचा कंटाळा कधी माणसाला येता कामा नये. देव कार्य करण्याचा कधी आळस माणसाने करू नये. कारण अखंड आणि अखंड तो आपल्याला सांभाळत असतो. तो देव आपल्याला सांभाळत असतो. आपल्याला काय हवं काय नको जे आपल्यालाही कळत नाही ना, ते देवाला कळत असते. आणि म्हणून दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. फक्त ह्या वचनावर विश्वास पाहिजे. काय म्हणतात समर्थ? मना वाक्य नेमस्त हे सत्य माने. आणि हे वाक्य सत्य मानावं, या वाक्याची आपल्या अंतःकरणामध्ये प्रतीती यावी, आपला दृढ विश्वास व्हावा. काय? काळ पोटी थरारी. त्यासाठी अनेक दृष्टांत आहेत, अनेक दृष्टांत आहेत. रामायणामध्ये अनेक दृष्टांत आहेत. आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचा अभ्यास जर आम्हाला करायचा असेल तर आम्ही रामायणाचा अभ्यास करावा. रामायणातील प्रत्येक पात्र आम्हाला काही ना काही शिकवून जात आहे. प्रत्येक पात्र रामायणातला एक एक अगदी सूक्ष्माहून सूक्ष्म भाग जरी आम्ही बघितला, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार जरी केला, तरी खूप काही आम्हाला शिकायला मिळतंय. त्या ठिकाणी खूप काही शिकायला मिळतं. सांगावं बोलावं तेवढं कमीच. खूप काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रामायणामध्ये. आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं, बाईने पतीच्या पुढ्यात कसं असावं, सीतेचा माईंचा आपण विचार करायला हवा. पती कसा असावा, श्रीराम प्रभूंचा विचार करावा. भाऊ कसा असावा, लक्ष्मण भरताचा आम्ही विचार करायला हवा. वडील कशा प्रकारे असावे, आई कशा प्रकारे असावी, सावत्र भाऊ जरी असेल तरी त्याच्याशी आपण कशा प्रकारे वागावं, भरताचा विचार या ठिकाणी आपण करायला हवा. श्री गुरु कशा प्रकारे असावे. एक एक पात्र आम्हाला बरंच काही शिकवून जात आहे, बरंच काही शिकवून जात आहे. चांगलं वाईट जे काही असेल ते. रावण एकीकडे, विभीषण इकडे, कुंभकर्ण इकडे आहे. अयोध्येचा जर विचार केला तर कौशल्य आहे, सुमित्रा आहे, कैकेयी आहे, त्यांच्याच बाजूला मंथरा आहे. बरंच काही शिकून जाते आम्हाला. सुबुद्धी म्हणजे सद्बुद्धी, सद्विद्या म्हणजे कौशल्य मातेला उपमा दिलेली आहे. शुद्ध मेधा सुमित्रा आणि अविद्या ती कैकेयी, कुविद्या मंथरा. अशा प्रकारे ते वर्णन केलेलं आहे. खूप काही त्या ठिकाणी शिकायला मिळते, खूप काही पाहायला मिळते रामायणामध्ये. तेवढा विचार करायला आपल्याला ते वेळेअभावी थांबायचं आहे आपल्याला. पण एक 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 विषय, एक 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 छोटा छोटा भाग आपल्याला पुढे 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 समर्थांनी एक एक श्लोकांमध्ये दाखवलेला आहे.
आणि ते आपल्याला सगळं श्रवण करायचं आहे पुढे. म्हणून या ठिकाणी समर्थ ओळख करून देत असताना काय म्हणतात, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना हे वाक्य नेमस्त सत्य मान बाबा, का नुपेक्षी करा रामदासाभिमानी. देव आहे ना, भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. देव कधीही भक्ताची उपेक्षा करत नाही. प्रत्येक भक्ताला तारणहार तो एकच देव आहे. जय जय रघुवीर समर्थ.